सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत प्रीती पवार मध्ये. त्यांच्याकडे नवनवीन प्रकारचे विविध साड्यांचे प्रकार आहेत आणि जर बघितलं तर दिवाळीसाठी विविध कलेक्शन देखील आहेत. प्रीती पवार ताई आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. ताई, काय सांगाल, दिवाळी करता नवीन कोणकोणते कलेक्शन आपण नेहमीप्रमाणे घेऊन आलेले आहात? कारण विविध कलेक्शन असतात आपल्याकडे, यावेळेस कोणकोणते कलेक्शन आहेत? सो यावेळेला मी माहेश्वरी साड्यांवर खूप काम केलंय आणि हे जे तुम्ही बघताय ब्राईट कलर्स इन माहेश्वरी सिल्क आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटीज मिळतील. टिश्यूमध्ये मिळेल तुम्हाला, सिम्पल बॉर्डर्स, बिग बॉर्डर्स, स्मॉल बॉर्डर्स, तर तुम्हाला भरपूर व्हेरायटीज मिळतील इथे बघायला. माहेश्वरी मध्ये कोणकोणते? माहेश्वरी सिल्क हे जे मी दाखवते हे माहेश्वरी सिल्क आहे आणि याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या मोटिव्सवर काम केलेलं आहे. तर टिश्यूमध्ये आहे आणि हेवी पल्लाजमध्ये आहेत, ब्राईट कलर्स आहेत. माहेश्वरी सिल्कमध्ये हँडब्लॉक बागमध्ये कलेक्शन आहे. सिम्पल बॉर्डर्स, सिम्पल रेग्युलर वेअर माहेश्वरी. माझं स्टुडिओ औंधला आहे आणि तुम्हाला हे स्टिच पण करून मिळेल दिवाळीच्या आधी. कोणते कलेक्शन आपल्याकडे पाहायला मिळतील? माझ्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स अँड मॅच दुपट्टाज मिळतील, जे तुम्ही रेग्युलर याच्यामध्ये मिक्स अँड मॅच करून घालू शकता. पार्टीवेअरमध्ये तुम्हाला कस्टमाइज स्टिचिंग करून मिळतील आणि लाईक आय सेड, यावेळेला खूप सुंदर माहेश्वरी कलेक्शन आलेलं आहे माझ्याकडे. आपल्या यामध्ये अजून वेगवेगळे काय कलेक्शन आहेत? जसं की होम फर्निशिंगचं माझ्याकडे खूप सुंदर सिलेक्शन आहे, जे की आमच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल, preetipawarcouture.com. तुम्ही मुलींकरताही विविध क्लासेस देखील, म्हणजे मुलींनाही पायावरती उभं करताय, त्याविषयी काय सांगा? तर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजसोबत ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी काम करते आणि त्याच्यामध्ये आम्ही एक बेस्ट आउट ऑफ वेस्ट प्रोजेक्ट तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये जितकं आमचं वेस्ट असतं फॅब्रिक, त्याच्यामधनं आम्ही काय चांगलं काम करू शकतो. इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल वरती आपण. सो इको फ्रेंडली म्हणजे आमचे जे कलर्स असतात ते नॅचरल असतात, आमचे जे प्रोसेस असतात ते एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोसेसेस असतात. सो प्रीती पवार कुचोर हा खूप इको फ्रेंडली ब्रँड आहे. ओके. यामध्ये जर ड्रेसेस जर घ्यायचे असतील तर ड्रेसेसमध्ये काय कलेक्शन आहे? ड्रेसेसमध्ये भरपूर कलेक्शन आहे. लाईक मी सांगितलं तुम्हाला, माहेश्वरी, चंदेरी, कॉटन आणि सिल्क सगळे फॅब्रिक्स आहेत. आमच्याकडे फेस्टिवल सीझनसाठी खूप सुंदर पर्ल कलेक्शन पण आलेलं आहे. पर्ल्स कुठल्याही साडीवर खूप सुंदर दिसतात आणि ते कुठल्याही वेस्टर्न, इंडियन कुठल्याही आउटफिटवर खूप टाईमलेस असं कलेक्शन आलेलं आहे माझ्याकडे. तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माझ्या औंधच्या स्टोअरला येऊन पण तुम्ही बघू शकता किंवा वेबसाईटवर पण तुम्ही बघू शकता. ही एक माहेश्वरी साडी आहे, जी बॉटल ग्रीन आणि रेड असं ब्युटिफुल टाईमलेस कलर कॉम्बिनेशनमध्ये मी करून घेतली आहे. याला तुम्ही कुठल्याही फेस्टिव्ह ओकेशनला घालू शकता. सो हिअर यू विल सी लॉट ऑफ हँडलूम माहेश्वरी सिल्क साडीज. माझ्या बुटीकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही स्वतः हँडब्लॉक करतो. हे सगळे जे हँडब्लॉक प्रिंट्स आहेत हे आम्ही स्वतः डिझाईन केलेले आहेत ऑर्गॅनिक फॅब्रिकमध्ये, व्हेजिटेबल कलर्स विच आर व्हेरी गुड फॉर द नेचर अँड ऑफकोर्स सस्टेनेबल आहे हे सगळे फॅब्रिक्स. तर इफ यू सी, तुम्ही सगळीकडे बघितलं असेल, खूप सुंदर सुंदर प्रिंट्स आहेत होम डेकॉरमध्ये. या फेस्टिवल सीझनमध्ये यू कॅन get your home and yourself beautified. टेबल मॅट्स आहेत जे आम्ही डिझाईन केले आहेत. दीज आर व्हेरी ब्युटिफुल फॉर गिफ्टिंग अँड व्हेरी युनिक कलेक्शन ऑफ टेबल मॅट अँड टेबल रनर. सो हे खूप सुंदर हँडब्लॉक टेबल रनर्स आहेत, जे आम्ही हँडब्लॉक व्हेजिटेबल कलर्समध्ये बनवलेले आहेत. दे आर ऑल व्हेजिटेबल कलर्स ऑन कॉटन, ब्युटिफुल हँडब्लॉक रनर्स. हे टेबल क्लॉथ्स आहेत जे तुम्ही टेबलवर टाकू शकता, डायनिंग टेबलवर. तर आम्ही कस्टमाइज स्टिचिंग पण करून देतो, बिस्पोक स्टिचिंग फॉर वेडिंग वेअर्स, ब्लाउजेस,
लेहंगाज आणि कुठलेही ओकेजन वेअर तुमचं जर असेल तर आम्ही कस्टमाइज स्टिचिंग पण करून देतो. प्रीती पवार कुटोर हे एक इको फ्रेंडली सस्टेनेबल ब्रँड आहे आणि तुम्हाला जर माहिती असेल की आपले जे कलर्स असतात, जे सिंथेटिक कलर्स असतात, दे आर व्हेरी हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट. सो मला स्टुडंट्सला आणि यंग जनरेशनला हेच सांगायचं आहे की be conscious of the fashion that you do, be conscious of the clothes that you wear, and of course follow the best out of waste rule. विविध प्रकारच्या जर साड्या जर तुम्हाला जास्तीत जास्त आवडत असेल तर विविध प्रकारच्या साड्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे जर बघितलं तर ड्रेसचं देखील कलेक्शन अतिशय सुंदर आहे. विविध प्रकारचे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. नक्कीच या तुम्ही प्रीतीताईंच्या या ब्युटिकला नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या असतील किंवा अजून काही वेगवेगळ्या व्हरायटीज जर पाहिजे असतील तर तुम्ही या आणि नक्कीच भेट द्या. सुंदर असं कलेक्शन आपल्याला इथे दिसतंय. तुमची आवड ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीच्या साड्या इथे आहेत. तुम्हाला यामध्ये वेगवेगळे जर कलेक्शन जर ज्याला यामध्ये कळतंय खरंच तर त्यांनी यावं आणि नक्कीच या ब्युटिकला भेट द्यावी आणि तुम्हाला विविध प्रकारचे कलेक्शन बघायला मिळतंय. सुंदर असं जर आपल्याला नटता येणार असेल तर नक्कीच या. आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी देखील प्रीती पवार यांच्या स्टुडिओला नुकतीच भेट दिलेली आहे. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. काय सांगाल सर, आपण अतिशय इतके सुंदर आपण हे कलेक्शन बघत होतात आणि आपण काही खरेदी देखील केलं, नक्की कसं वाटलं आपल्याला हे कलेक्शन? नाही, मला खूपच अभिमान आहे प्रीतीजींचा की ज्या पद्धतीने त्या काम करत आहेत. आणि मी या स्टोरच्या ओपनिंगला सुद्धा आलो होतो 6 महिन्याआधी आणि आज 6 महिन्यानंतर जेव्हा मी येतोय तेव्हा एक क्रिएटिव्ह पर्सन म्हणून मला पण काही गोष्टी जे त्यातल्या जाणवत आहेत की हे काम खूपच वेगळं आहे. आणि त्यांचं जे काही इथं डिस्प्ले सुद्धा आपण समजा पाहिला तर असं वाटतं की हे 15-20 मिनिटात सगळं साफ होऊन जाईल अशा प्रकारची त्यांची एवढी क्रिएटिव्ह जे काही साड्या असतील किंवा ड्रेसेस त्यांनी ठेवले आहेत त्याला इथं लोकांचा जो प्रतिसाद आहे तो सुद्धा उत्तम आहे. तो ह्याच्यामुळेच आहे कारण त्यांचं जे क्रिएटिव्ह माइंड आहे ते खूप इव्हॉल्व्ह होत चालले ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स आणि ओव्हर अ पिरियड ऑफ डेकेड्स. त्याचबरोबर नुसतंच ते स्वतःचा व्यवसाय पण छान पद्धतीने नाही करत किंवा आत्मीयतेने नाही करत आहेत तर ते वेस्ट टू बेस्ट असा जो त्यांनी उपक्रम केला आहे हा फारच म्हणजे समाजाला धरून की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधले जे काही फॅशन डिझायनिंगचे स्टुडंट्स असतील त्यांना बरोबर घेऊन जे काही फॅब्रिक राहतं शिल्लक राहतं त्या शिल्लक फॅब्रिकमधनं छान पर्सेस केले आहेत, चांगले बॅग्स केल्या आहेत, त्याच्यानंतर छोटे छोटे ड्रेसेस केले आहेत, किचनचे जे काही हे लागतं आपल्याला एप्रन्स लागतात ते केले आहेत आणि त्याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन्स वापरले जे मटेरियल्स वापरले आहेत मला असं वाटतं की हे खूपच रेअर आणि एक्स्ट्रीमली ब्रिलियंट असं काम हे ते करत आहेत. त्यामुळं त्यांना म्हणजे खरंच पुण्यामध्ये इतकं सुंदर पद्धतीचं काम त्या करतायत. त्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांनी अजून खूप मोठं नावलौकिक जगभरात करावं अशी त्यांना शुभेच्छा. सस्टेनेबल फॅशन आणि इको फ्रेंडली यावरती जास्त भर आहे. हो म्हणजे ऑफकोर्स म्हणजे दॅट इज हाऊ त्यांचा थॉट प्रोसेसच तसा आहे आणि तो त्यांचा थॉट प्रोसेस जो आहे तो त्यांच्या कामाच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसून येतो आणि तीच खऱ्या अर्थाने आपल्या एक त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते राष्ट्राची पण सेवा करतायत असं म्हणायला हरकत नाही. आता आपल्या सोबत आहेत पल्लवीताई गाडगीळ. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. ताई, काय सांगाल, आज आपण या कलेक्शन साठी आलेला आहात, इथे सर्वच जण आहे, आपली दीदी आहे प्रीतीताई, काय सांगाल हे कलेक्शन इतकं सुंदर आणि या सर्व मुली काय नक्की काय सांगाल? म्हणजे प्रीती पवार कोर्चर हे बुटीक आम्ही आता औंधला सुरू करून बरेच महिने झालेले आहे. ताईने नेहमी नवीन नवीन काहीतरी उपक्रम करत असते आणि ताईच्या बुटीकमधले ते वेस्ट ऑफ फॅब्रिक म्हणजे आज आपल्याकडे जे स्टिचिंगला कापडं येतात त्याच्या उरलेल्या कापड्यांचं आज ताईने प्रीती पवार म्हणजे माझी मोठी बहीण त्यांनी आज या मुलींना ट्रेनिंग करून खूप छान नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी आपण काय क्रिएट करू शकतो, मोस्ट क्रिएटिव्हिटी काय आहे आणि त्याचं आज आपण इथे सगळं हे ठेवलं आहे. त्या प्रत्येक मुलीला आज ताईकडनं एक सर्टिफिकेट्स भेटणार आहे. मुलींचं खरंच खूप टॅलेंटेड आहे सगळ्याच मुली आणि इव्हन मुलं पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आय फील लाईक की खूप छान प्रकारच्या डिफरंट व्हरायटीज त्यांनी ठेवल्या आहे आणि आज ताईंना
ही नवीन अजून पुढे खूप नवीन नवीन कल्पना देणार आहेत आणि ब्लॉक प्रिंटिंग पण एक वर्कशॉप ठेवणार आहे आम्ही. तर मला असं वाटतं की ताईचं असंच आमचं प्रीती पवार कोच दिस बुटीक हे आता म्हणजे एक फॅशन इन्स्टिट्यूट तर आहे फॅशन, पण आज आपण फॅशनसोबत ताई जे सोशल वर्क करते आहे ते महिला मुलींसाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म देते की त्यांना काय करता येईल त्यांच्या फ्युचर बेटरमेंटसाठी, आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहून पुढे जाऊन ते स्वतः पण स्वतःचं बुटीक सुरू करू शकतील. आणि दॅट इज तेच आमचं एम आहे ताईंचं. सस्टेनेबल फॅशन आणि इको फ्रेंडली मध्ये हे सर्व येत आहे. मग म्हणजे नक्की तुमचा हा विचार काय, कारण आता जर बघितलं तर खरं बघितलं तर सगळ्या गोष्टींना इको फ्रेंडलीची गरज आहे आणि त्यावरच ताई काम करतायत. त्याविषयी नक्की काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीचं काम इथे चालतं? इको फ्रेंडलीचं आजकाल खूप छान आपल्या भारतामध्ये खूप नवीन हे झालेलं आहे, आणि दॅट इज अ प्लस पॉईंट. आज खूप महत्त्वाची गोष्ट आहे की इको फ्रेंडलीमध्ये तुम्ही बघसाल की आजची ज्या गोष्टी बनल्या जातात आपले भारतीय लोक आपले सगळे लोक घ्यायला खूप आवड करतात त्याची. आणि मला असं वाटतं की आज आम्ही ज्या व्हरायटीज ठेवल्या लोकांना भरपूर आवडतील त्या गोष्टीच्या. टोटल आज नाही म्हटलं तरी 15 मुली आहे आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड मुलं पण आहे. पण त्या 15 मुलींचं आज जे ताईने जे ट्रेनिंग घेतलं म्हणजे तो प्रोसेस जो होता तो खूप छान होता. त्याचं ट्रेनिंग घेताना सगळे कापडे गोळा करणे, त्या कापडाचे सायझेस कट करणे, त्या कापडं किती क्लीन आहे, ते कापडे खरंच आपण स्टिचिंगच्या वेळेला शिवू शकतो की नाही. आणि मी खरं सांगते की त्याच्यामधनं जेव्हा एखादी गोष्ट बनवायची असेल तर ती बनवताना त्यांना खरंच खूप म्हणजे एक टॅलेंट लागतं त्याला. असं की आज ती कल्पना लागते की ती कल्पना आपण कसं करू शकतो. तर त्या कल्पना इतक्या सुंदर मुलींनी पण त्यांच्या व्ह्यूज दिलेले आहे की मला असं वाटतं की त्या पुढे जाऊन खूप छान मोठे फॅशन डिझायनर्स होतील. काय सांगाल ताई, आता 15-20 मुली आहेत इथे, यांना तुम्ही आज ट्रेन करतायत, इतकं सुंदर असं कलेक्शन आहे, नक्की काय सांगाल? तर स्टुडंटसोबत मी हा बेस्ट आउट ऑफ वेस्टचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वेस्ट फॅब्रिकमधनं काय काय करू शकता ते त्यांना प्रॅक्टिकली शिकवलं गेलेलं आहे, सो दॅट नेक्स्ट टाईम ते असा छोटासा पीस चांगल्या फॅब्रिकचा वेस्ट नाही होऊ देणार. प्रीती पवार कुट्योर हा जो 20 वर्ष मोठा ब्रँड आहे, त्यात आम्ही नेहमी हे प्रोजेक्ट्स तयार करत राहतो आणि त्याच्यामध्ये हा एक खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे की वेस्ट फॅब्रिकचं करायचं काय. तर वी कीप टीचिंग आवर स्टुडंट्स की काय बनवू शकतो, कुशन्स, बॅग्स, एप्रन्स, लहान मुलांचे कपडे, जे पण त्या फॅब्रिकला सूट होईल असं आम्ही हे करतो, डिझाईन करतो. ज्या मुलींना याच्यामध्ये आवड आहे त्यांनी तुमच्याशी कसं Yes, yes. Please contact me. Please come and do internship at Preeti Pawar Couture and also work with Preeti Pawar Couture to understand how we can make our fashion sustainable. Fashion should not cost our earth. It has to be eco-friendly also. प्रीती पवार माझी मोठी मुलगी आहे आणि मला तिच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आहे. तिनं इतक्या कमी वेळामध्ये प्रोग्रेस केला आहे आणि त्या प्रोग्रेसमधून तिनं हे नवीन एक कन्सेप्ट सुरू केला आहे. जुन्या कपड्यापासून जुन्या ड्रेसेसपासून अल्टरेशन करून काय नवीन काहीतरी सुरुवात करायची आणि कस्टमरच्या पैशाची बचत करायची. बेस्ट कन्सेप्ट म्हणून तो आता फेमस झालेला आहे आणि तिला सर्वीकडून चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हर. प्रीती पवार ही आमची सर्वात मोठी मुलगी. तिने जे सुरू केलेलं आहे ते छोट्या याच्यापासून सुरू करून आज ते इथपर्यंत पोहोचली, याबद्दल मला तिचा खूप अभिमान आहे. आणि ती अशीच नेहमी कार्यरत राहो आणि सर्वांना सुंदर असं हे देत राहो, हीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना. तिने छोट्या याच्यापासून एकदम सुरू केलं, म्हणजे काहीच नसताना शून्यातून, जसं मग आपण म्हणतो शून्यातून विश्व निर्माण करणे, त्याप्रमाणे केलं आणि आमचा तिला पाठिंबा होताच. त्यामुळे ती पुढे पुढे घेत गेली. आज हे बघून मनाला खूप समाधान वाटते आणि आनंद वाटतो. अशीच पुढे प्रगती करू हीच आमची सदिच्छा. प्रीती लहानपणीपासूनच तिला नवीन वस्तू करण्याची आवड होती. ती आमच्याकडे अकोल्याला राहत होती आणि तिला
नवनवीन वस्तू कशा तयार करायच्या हे अगदी तिचे सुप्त गुण बालपणापासूनच आम्हाला दिसत होते. आज ती या पराकोटीला पोहोचलेली आहे की सर्वजण तिची वाहवा करताय. ऑल द बेस्ट फॉर हर फ्युचर. प्रीतीबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. तिचं जे वर्क आहे ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे आणि ती खूप खूप त्यामध्ये इंटरेस्ट म्हणा तर अशा प्रकारे ती खूप मेहनती आहे आणि त्या मेहनतीचं तिला निश्चित फळ मिळेल. मी प्रीती पवारकडे साधारण 6 वर्षापासून आता शॉपिंग करते. तर जेव्हा पण मी येते तर मी ब्लाइंडली तिला माझं ब्लाऊज पीस म्हणा किंवा ड्रेस असेल तर ते देते. मी तिला म्हणते की प्रीती यू डू वॉट एव्हर फील्स गुड अँड लुक्स गुड ऑन मी. तर तिचं वैशिष्ट्य असं की साधं जरी कुठलं कापड असेल, फॅब्रिक असेल तर ते ती किती छान त्याला शिवून आणि डेकोरेट करून ते देते की ईच अँड एव्हरी पीस इज युनिक. आता म्हणजे दिस साडी, दिस इज हँडलूम माहेश्वरी टिश्यू सिल्क आणि द ब्लाउज इज स्टिच बाय हर. आणि 6 वर्ष झाले मी डोळे झाकून, मी ट्रायलला पण येत नाही, मी डोळे झाकून तिचे आउटफिट्स, ड्रेसेस वगैरे सगळं ट्राय करते. खूप सुंदर कलेक्शन आहे तिचं. Hi, I'm Purnima Bharate. I'm an architect. I've been Preeti's friend and also one of her client. I got my wedding collection stitched from her. Her new collection is absolutely pretty. Almost like I've been visiting her quite while, and everything that she has is very handpicked, and she has a very good eye for detail, and aesthetically everything is pleasing, and she guides you as per your body type and everything. So whatever will suit you, that is what she guides you to. So I trust her completely for my designs and everything. नमस्कार, मी पूजा धांडे. प्रीतीला बऱ्याच वर्षापासून ओळखते आहे आणि कुठेतरी आमची अशीच बुटीकमध्येच तिच्या भेट झाली होती. जे कलेक्शन ती करते आहे, मला आता आठवत नाही की मी एवढ्या वर्षांपासून दुसरीकडे कुठे गेली असेल. जेव्हापासून इथे यायला सुरुवात झाली तर मी इथेच येत आहे. बिकॉज जे सस्टेनेबल फॅशन म्हणा किंवा ती जे डिरेक्टली विवर्सकडून आणते आणि विवर्सला सपोर्ट करते, एवढंच नाही तर एन्शियंट जुने जुने ती हँडब्लॉक्स पण प्रिझर्व करून त्याचे डिझाईन्स बनवून ते बनवते. सो निश आहे तिचं जे आहे ते वेगळं आहे. इट इज व्हेरी डिफरंट, व्हेरी सस्टेनेबल. कॉटन म्हणा, सिल्क म्हणा, आता ज्वेलरी पण लिनेन, बेड लिनेन, ते जे हँडब्लॉक्स वगैरे करते आहे, इट्स रिअली रिअली व्हेरी ब्युटिफुल. सो डेफिनेटली मला असं वाटत नाही की मी दुसरीकडे कुठे कधीच जात नाही. सो ऑल द बेस्ट टू प्रीती अँड मे दिस रिअली रिअली ग्रो अँड ब्लॉसम इन टू अ ग्रेट व्हेंचर. काय सांगशील, तुला आता तू इथं आली आहेस, नवीन काहीतरी शिकली आहेस, नक्की कसं वाटतंय तुला? मला छान वाटतंय. प्रीती मॅमने आम्हाला बेस्ट आउट ऑफ वेस्टसाठी खूप म्हणजे चांगलं डिझाईनसाठी वगैरे आम्हाला जे वेस्ट फॅब्रिकपासून डिझाईन्स बनवण्यासाठी शिकवलं की जे वेस्ट फॅब्रिक आहे, एक छोट्या छोट्या म्हणजे पार्टचं पण आपण किती छान एक इम्प्लिमेंटेशन देऊ शकतो की जेणेकरून आपण सस्टेनेबल प्रोडक्ट्स बनवू शकतो. ते तुम्ही बघू शकता की किती प्रोडक्ट्स बनवले ते. त्यात ॲप्रॉन वगैरे, छोटे पाउचेस आहेत, बॅग्स आहेत, असं भरपूर म्हणजे सगळ्यांनी खूप बनवलेलं आहे. आणि मॅमनी पण खूप सपोर्ट केला, आमचे टीचर्स प्रीती मॅमनी पण खूप सपोर्ट केला त्याबद्दल. हो, कारण की सस्टेनेबल इव्हेंट हा आमच्यासाठी नवीनच होता. त्यामध्ये आम्ही वेस्ट मटेरियलपासून चांगले चांगले बॅग्स, पाउचेस, अजून ॲप्रॉन हे नवीन गोष्टी आम्ही तयार करायला शिकलो. त्यामुळे आम्ही प्रीती कुटुर मॅडमचे आभार मानतो. शासकीय तंत्रनिकेतन पुणे ही 1950मध्ये सुरू झालेली संस्था आहे आणि या संस्थेमध्ये DTGM हा कोर्स 2011मध्ये सुरू झाला, 7मध्ये सुरू झाला आहे. आणि तेव्हापासून मला वाटतं या सगळ्या फॅकल्टीनी विविध विषयांमध्ये कसं काय उत्कृष्टपणा करता येईल त्यासाठी कार्यरत आहेत. आमची फॅकल्टी मला वाटतं टाईम लिमिट काही बघत नाहीत. सकाळी येतात, 9:30ला जवळपास सगळे असतात आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते विभागात असतात. आणि मला सांगायला अजून अभिमान वाटतो की ते बरेचदा जेवणसुद्धा तिथेच करतात. नुकतंच त्या विभागाचं NPA नामांकन झालेलं आहे.
तर आमचे सगळे फॅकल्टी रात्री तुम्हाला सांगतो मी 1:59 त्यांनी मला प्रेझेंटेशन पाठवलं होतं. तर ते सगळे डेडिकेटेड आहेत आणि त्याचंच एक पावती किंवा रिसिप्ट म्हणून त्यांचं आज तुमच्या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्वमेंट दिसतं. प्रीती पवार ट्विटरला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शासकीय तंत्रनिकेतनच्या मुलांना आम्ही नुकतंच यावर्षीपासनं 6 महिन्याची इंटर्नशिप सुरू केली आणि प्रीती पवार मॅडमने आमच्या विद्यार्थ्यांना ती इंटर्नशिपसाठी होकार दिला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. प्रीती पवार मॅडम आम्हाला अप्रोच झाले होते की म्हणजे त्यांच्याकडे खूप वेस्ट फॅब्रिक आहे, तर त्यांनी म्हटलं की आपण या वेस्ट फॅब्रिकपासून करू काय शकतो. तर आता मी त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त एक संधी द्या, आमच्या मुली खूप छान करू शकणार त्याच्यामधून. आणि त्यांच्याकडे खूप ऑलमोस्ट एक रूम भरलेले एवढे वेस्ट फॅब्रिक होते. मग त्याच्यामधून त्यांनी म्हणजे आम्ही प्रीती मॅडम, मी आणि हे मुलं आम्ही सगळे बसून आम्ही सॉर्ट आऊट केलं की ह्या वस्तूचं काय बनू शकते. म्हणजे लिटरली छोटासा पण तुकडा आपण त्यांना वेस्टमध्ये जाऊ नाही दिलं आणि युटिलाइज केलं. तर पर्पज काय होतं की आपल्याला सस्टेनेबिलिटी जपायची आहे, मदर अर्थला सेव्ह करायचं आहे आणि आपण फॅशनला पण म्हणजे याच्या थ्रू आपल्याला मुलांना किंवा लोकांना रोजगार देण्याची एक संधी. त्याच्यासाठी आपण म्हणजे इथं प्रमोशनसाठी झालेलं की ह्या सगळ्या गोष्टी मुलांसाठी पण असले पाहिजे आणि सस्टेनेबिलिटीचं प्रमोशन ते सगळ्यांना अवेअरनेस असला पाहिजे की याच्यापासून पण आपण खूप छान क्रिएटिव्हिटी करू शकतो. आणि प्रीती पवार मॅडमला खूप छान शुभेच्छा देते मी की त्यांचं असंच आपलं आमचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आणि प्रीती कुटूरचं असंच नातं वाढत राहो आणि कोलॅबरेशन असे इव्हेंट पुढे करत राहू आपण. धन्यवाद. नमस्कार, मी प्रीती पवार. आज माझ्याकडे माहेश्वरी सिल्क फेस्टिवल आहे. प्रीती पवार कुटोर हा एक होमग्रोन इको फ्रेंडली ब्रँड आहे. जस्ट लुक ॲट दीज ब्युटिफुल दुपट्टाज विच यू कॅन पेअर इट विथ डिफरंट कुर्ताज. आमचे स्वतःचे ब्लॉक प्रिंट्स आहेत जे आम्ही स्वतः बनवतो. इथे कन्सेप्ट सारीज पण आहेत. इफ यू सी देर आर लॉट ऑफ कन्सेप्ट सारीज which I have designed for this festive season, the wedding season. हँडलूम महेश्वरी सारीजला तुम्ही कुठल्याही ओकेजनला घालू शकता. यू कॅन वेअर देम फॉर स्मॉल अँड बिग पार्टीज. ही एक माहेश्वरी सिल्क साडी आहे, हँडलूम साडी, ज्याला आम्ही टिश्यू यूज केलेलं आहे सो दॅट इट गिव्स अ फेस्टिवल लुक. दिस इज अ फेस्टिवल अँड वेडिंग साडी. So we have different types of fabrics here. We have Maheshwari cotton hand blocked. We have jamdanis. We have tussars. So please do come and visit Priti Pawar Couture in Aund. This is a hand blocked super net sari, which you can wear it for any evening function. These are hand blocked paisleys here. This is a exclusively done designer piece by Priti Pawar Couture. ही एक एक्सक्लुझिव्ह हँड ब्लॉक साडी आहे जी आम्ही बनवली आहे. इथे संस्कृत ब्लॉक यूज केलेला आहे आणि पेजली पण आहे आणि दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल डिझायनर पीस. ही एक अतिशय सुंदर माहेश्वरी टिश्यू साडी आहे. इफ यू सी दिस, याला आम्ही थोडंसं गोल्डन टिश्यूचं लुक दिलं आहे. Perfect for wedding wear and perfect for evening wears. If you see, this is a beautiful Maheshwari sari.